सो आता आपण पोहोचलो आहोत मालवण. कुठे आलो सोनू? प्रयत्न बाबा 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 काय बाबा तुला म्हशीवर बसव. कुठे आला तू? पाऊस पडतोय. हा पाऊस पडतो. पाऊस पडतोय. हा पाऊस. सॉरी बोल. सॉरी सॉरी. थँक्यू. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत मालवणला. काल आम्ही कोल्हापूरमध्ये स्टे केलं होतं जसं तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघाल. आणि आता हा आहे गगनबावडा घाट. हा घाट अर्धा ते 1 तासाचा होता आणि खूप डेंजरस असा घाट होता आणि रस्त्यावरती कोणीच नव्हतं. आम्ही 2 घाट असतात तर प्रसादने हा घाट चूज केला होता. आणि त्याचे रस्ते वगैरे आता त्यांनी चांगले बनवलेत. आधी खूप डेंजरस रस्ते होते आणि मेन म्हणजे पाऊस नव्हता ते एक चांगलं झालं. आणि मस्त मजा आली घाटमध्ये. असं वाटतं की लोणावळ्यालाच आलो. इथे फॉगसुद्धा होता. आम्ही थोडा टाईम थांबून फोटोज पण काढले. आणि फायनली आम्ही पोहोचलो मालवणला. आम्ही मालवण कट्ट्यावरती थोडा टाईम काहीतरी शॉपिंग करण्यासाठी गाडी थांबवली होती. आणि नायसा बघ कशी गाडी चालवते. पप्पाची बघून तिला प्रॅक्टिस करायचं मन होतं आहे. आणि मस्त पावसाळी वातावरण होतं. आजी काय खाते का? हाय आजी. कपडा आहे गाडीचा कपडा आहे. अशा गाड्या पास होतात 2-2 पण. प्रसाद आलाय मालवणला गाडी. शेवटी विश पूर्ण झाली माझी. प्रसादची इच्छा होती मालवणला गाडीने यायची. भर पावसात ते ती झाली. पावसाने खूप अडवण्याचा प्रयत्न केला. आता घराजवळ आलोय आम्ही. जवळजवळ नाहीच्या हस्ते बघ कशी सगळे पोचले. आणि हा घराजवळचा रस्ता आहे. आता इथून फक्त अर्धा किलोमीटर आहे. नाहीसं किती खुश हो गावी आली पहिल्यांदा. आणि कधीपासून लहानपणापासून कधीपासून काही गाडी नाही असं वाटायचं कधी येईन मी गाडी घेऊन ते गावाला. नाहीसाला पण गाडी चालवायची चालवत आहेत मालवणला येऊन. बापरे. आणि घराजवळचा रूट बघा म्हणजे रस्ताच बघा. असं वाटतं की इथून गाडी जाऊ शकते का हा एक प्रश्न क्वेश्चन मार्क येतो. पण खूप चांगली प्रसादने गाडी चालवली आणि घराच्या समोर अशी गाडी नेऊन थांबवली. हे बाबू कसं आहे बाबू. आणि ही आहे फोफळेवाडी. इथे आजूबाजूला काकांचे वगैरे असे दादाचे वगैरे प्रसादचे घरं आहेत. आणि हे जे समोरचं घर आहे ते आहे आमचं घर. गावाला आली ना पप्पाच्या गावाला. आम्ही पोचलोय मालवण. बघा आमच्या गाडीची हालत काय झाली आहे. आणि हे आहे घर. जूनच्या स्टार्टिंगला आम्ही आलो होतो पण असं वाटत होतं की भर पावसामध्ये आलो आहोत. कारण की यावर्षी मेपासूनच खूप सारा पाऊस पडतो आहे. सो त्याच्यामुळे सगळे आंबे सगळं जे काही फळं आहेत ते पडून गेली होती. पण या टायमाला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा फणस वगैरे होते. गावी ॲज जास्त कोण राहत नाही. फक्त प्रसादचे काका किंवा दादा वगैरे राहतात. बाकी सगळेजण मेमध्ये किंवा डिसेंबरमध्ये येतात फिरायला. आणि जसं आम्ही घरी आलो तसं प्रसादला राहावलंच नाही. तो आम्हाला सगळ्यांना घेऊन चला मी गाव दाखवतो करून सगळीकडे फिरवत होता. आणि नायसाला तर सगळं गावच दाखवत होता. जसं नायसा फर्स्ट टाईमच आली होती तर प्रसादच्या तोंडावरची खुशी बघा. आणि गावी लास्ट इयर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा या शेतामधून रात्रीचे 10 वाजता प्रसाद आम्हाला घेऊन आला होता. म्हणजे जो मेन रूट होता त्याला तो माहिती नव्हता. तो अंधारामधून आम्हाला ह्याच्यातून घेऊन आला होता जंगल मेसे. गाव म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. आणि कोकणातलं गाव तर अजूनच मजा असते. कारण की तिकडची जी झाडं झुडपं म्हणजे इतकं सुंदर असं तिकडचं वातावरण असतं की असं वाटतं की कुठे पिकनिकला जाण्यापेक्षा गावी गेलेलंच खूप सुंदर. आणि पावसाळ्यामध्ये तर खूप सुंदर असतं. आमचं गावसुद्धा असंच आहे. आम्हीसुद्धा एव्हरी इयर लहान असताना जायचो गावी. आता जरा मोठे झाले जॉब वगैरे असतात पण मस्त वाटतं. 8 दिवस राहिलं तरी खूप छान अशी फिलिंग येते कुठे बाहेर जाऊन फिरण्यापेक्षा. कसं वाटलं तुम्हाला मालवण? छान आहे चांगलं. अजून मालवण फिरायचं आहे. नाही सा कुठे आलीस?
नाहीसा कुठे आली तू? गावी आली ती गावी. गावी आली. चला नाईसाचं गाव आहे हे. अम्मा 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 अम्मा. काय बाबू? शेतामध्ये शेती दाखवते आम्हाला प्रसाद. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 2 दिवस पाऊस नव्हता, सो ते चांगलं झालं आम्हाला. गावी असं फिरायला चांगलं भेटलं. आता छत्री घेऊन फिरत राहावं लागलं असतं भर पावसामध्ये. आणि बघा ना कशी हिरवळ वातावरण, असं वाटतं कुठेतरी ट्रेकिंगलाच चाललो आहे आम्ही. देवकुंडला जाताना असा रूट होता. तिकडे एक बाजूच्या घरचे काका होते, ते आम्हाला सर्व गावचं दाखवत होते. कोणती झाडं आहेत करवंदाची वगैरे असं सगळं दाखवत होते. आणि त्यांच्या घरीसुद्धा आम्हाला घेऊन गेले होते. आणि आम्हाला तिथे जाऊन कळलं की इथे प्रसादची बहीण म्हणजे दादाची बहीण, तिचं इथे लग्न झालं आणि तीसुद्धा आम्हाला भेटली. गणपतीमध्ये हे तिचं घर आहे. गणपती गेल्या वर्षी गणपतीमध्ये आम्ही सगळेजण गेलो होतो सगळ्यांच्या घरी पाया पडायला. तर तेच आम्ही इथे डिस्कशन करत होतो. मोठी मोठी ती खूप गोड असतात. गाईज आम्ही चारायला आलोय. इथे बघा कसे गुरं चारायला आणले. प्रसादच्या मागा एक रेडा लागला होता. हा रेडी लागा सोडून रेडा कुठला रेडा पण काळा असतो ना, मी पण काळा. माझ्या मागे लागतो. हा वाला आहे ना, हा काळावाला आहे ना तो रेड्या. तरी हा छोटा आहे. आणि इकडे जे एक दुकान आहे तिकडे कडकडीत असे ते लाडू भेटतात, जे कोकणातले फेमस लाडू असतात. शेंगदाण्याचे किंवा खोबऱ्याचे लाडू किंवा ते इथे भेटतात आणि ते लोक बनवतात तिथे. आणि नायसाला सुद्धा गाव खूप आवडलं होतं. बघा कशी सकाळी सकाळी उठून गावी कशी खेळते. खाईलय हा खाईलय पळता नसतं. हाय तुमच्या बघा हे आमची पडवी आहे. आता सगळं पावसाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे सगळ्या वस्तू आज असे कपडे लावले. आणि गावच्या यातच मजा असते. हे बघा इली परत चेडवा इलो. हा चेडवा इलो. चेडवा पळतो बघा कसं चेडवा. चेडवा. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग प्रसाद पप्पांना गावची टूर करवतोय. सगळं गावामध्ये काय काय आहे, त्याच्या घराच्या आजूबाजूला कुठली फळं आहेत, भाज्या आहेत, सगळं दाखवतोय. पप्पा फर्स्ट टाईम आले होते मालवणला. प्रसाद घेऊन आला होता चला आमचं गाव दाखवायला. सो सगळं असं हे गावच्या घराच्या आजूबाजूला अशी झाडं वगैरे त्यांनी लावली आहे. आणि मस्त इथे फणस, आंबे, सर्व फळं वगैरे भाज्या पण असतात. तर चला हा ब्लॉग मी इकडेच संपवते. आणि बाकी जो काही ब्लॉग आता आम्ही मालवणमध्ये कुठे कुठे जाणार आहोत, काय काय फिरणार आहोत, ते सर्व तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. टेक केअर. खाली पडले ते बघा गोंडे. हे बघा काजू खाली चालले. हे बघ पडले. हे बघा काजू. काजू बघा काजू. ते काढायचा. I begin to